नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, काही स्तोत्र शिकवते, काही संस्कृत श्लोक, काही अनुभव सांगते. तर आज मी तुम्हाला गुरुस्तोत्र, श्री गुरुस्तोत्र सांगणार आहे. आता आपल्या संस्कृतमध्ये गुरुला फार महत्त्व आहे. साधं आपल्याला भौतिक शिक्षण घ्यायचं असलं तरी शाळेमध्ये गुरु लागतात, त्याशिवाय आपल्याला काही येत नाही. आणि जो अज्ञात प्रवास आहे, आध्यात्मिक जे आहे, त्याला तर गुरुशिवाय मार्गच मिळत नाही, इतकं आपल्याकडं गुरुला महत्त्व आहे. पण हा गुरु ओळखायचा कसा? भोंदू पण गुरु खूप आहेत ना. त्या गुरुची काही परीक्षा नाही घ्यायची. गुरुची लक्षणं सांगितलेली, ती लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला गुरु म्हणायचं. तर आता ती कोणची लक्षणं आहेत ती ह्या स्तोत्रात सांगितली बरं का. आपल्याला एकच श्लोक माहिती आहे, पण हे स्तोत्र 11 श्लोकांचं आहे. तर ते मी तुम्हाला आता म्हणून दाखवते आणि तुम्ही ते पाठ करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चतुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. स्थावरं जङ्गमं व्याप्तं येन कृष्णं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. चिद्रूपेण परिव्याप्तं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्वश्रुतिशिरोरत्नसमुद्भासितमूर्तये वेदान्ताम्बुजसूर्याय तस्मै श्रीगुरवे नमः. चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं बिन्दुनादकलातीतस्तस्मै श्रीगुरवे नमः. ज्ञानशक्तिसमारूढस्तत्त्वमाला विभूषितः भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः. अनेकजन्मसम्प्राप्त कर्मेन्धनविदाहिने आत्मज्ञानाग्निदानेन तस्मै श्रीगुरवे नमः. शोषणं भवसिन्धोश्च प्रापणं सारसम्पदः यस्य पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः. न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. ही इतकी लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याला गुरु म्हणायचं, असं आपल्या शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. मग आपली फसवणूक होत नाही. भोंदू कोणी माणूस आपल्याला फसवू शकत नाही. आणि आज शेवटी आपल्याला अशा लक्षणांचा गुरु मिळाला नाहीच तर ग्रंथ हेच गुरु. रामदासांनी लिहिलेला दासबोध, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, हे ग्रंथसुद्धा गुरुच आहेत. असं ही माहिती आज तुम्हाला मी नवीनच सांगितली. धन्यवाद.